नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया. राजकुमार म्हणतो, माझ्या पाया पडायला लागणार, नाक घासायला लागणार तरच मी घरी येणार. अमृता म्हणते, जमणार नाही आणि मी ते करणारच नाही. सावली म्हणते, वहिनी जरा शांत बसा. राजकुमार म्हणतो, वेळ घ्या, दोघीही खूप वेळ घ्या. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नये, कारण तो स्वतःसाठी धोक्याचा असतो. निवांत विचार करा आणि मग काय तो निर्णय सांगा. अगं मी रिकामाच आहे, मला कुठे काय काम आहे. सावली म्हणते, काय आहे ना राजकुमार सर, अमृता वहिनी नाही का ठराविक मर्यादेपर्यंतच मी थांबवू शकते. मर्यादा संपली की मी त्यांना थांबवू शकत नाही किंवा मला तो अधिकार सुद्धा नाही. आम्ही तुम्हाला घ्यायला अगदी सहजासहजी आलो नाहीये. हा निर्णय घेताना खूप त्रास झाला, वादविवाद झाले, मग कुठेतरी जाऊन विचार केला आणि मग तुम्हाला घ्यायला आलोय. त्यामुळे गोष्टी इतक्या ताणवू नका, त्या तुटून जातील. सावली म्हणते, मला वाटतं तुमच्यासाठी संधी आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करावं अशीच अपेक्षा आहे. आम्ही जर आत्ता गेलो तर पुन्हा कधीच येणार नाही, लक्षात ठेवा राजकुमार सर. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा, किती गोष्टी ताणवायच्या, किती हट्ट करायचा हे तुम्ही ठरवा. सावलीने अगदी हात जोडून हे सगळं काही राजकुमारला सांगितलेलं असतं. अमृता बघते की सावलीने हात जोडले, तेही राजकुमारच्या समोर. पटकन सावलीचे हात खाली घेते, कारण अमृताचं असं म्हणणं असते याची लायकीच नाहीये. संध्याकाळी येतो मी, इतकी विनवणी करताय म्हटल्यावर नाही कसं म्हणणार, येतो मी संध्याकाळी. राजकुमार म्हणतो, या तुम्ही आता, येईल मी संध्याकाळी. आणि खूप चहा द्यायला किंवा कामामध्ये बिझी आहे असं त्यांच्यासमोर दाखवत असतो, किंवा मला गरज नाही असंही त्यांनी दाखवलेलं असतं. पटकन दोघींना म्हणतो की या तुम्ही, आणि तिथून तो निघून गेलेला असतो कुणाला तरी चहा द्यायला. राजकुमार निघून गेल्यावर अमृता म्हणते, शी, माझा विश्वासच बसत नाही की या माणसाबरोबर लग्न केलंय. लायकी का ग याची. इकडे आता तिलोत्तमा खूप टेन्शन मध्ये असते आणि तिला अशी विचित्र फिलिंग येत असते. बाबांना म्हणते, मला खूप रेसलेस वाटतंय हो, काहीतरी वेगळंच वाटतंय. सगळं व्यवस्थित होणार ना, अजून काही माझ्या मागे गोष्टी लागणार नाहीत ना. खेळायला जायची एक आणि व्हायचं भलतं, असं व्हायचं नाही ना हो. तिलोत्तमा जरा शांत बस, काही एक होणार नाहीये, काय एवढी पॅनिक होतीयस तू. याआधी खूप कठीण निर्णय घेतले पण इतकी अस्वस्थ कधीच नव्हते. या वेळेला जरा वेगळंच होतंय हो. बाबा म्हणतात, तिलोत्तमा असा प्रसंग पहिल्यांदाच आलाय आयुष्यात, म्हटल्यावर असं तर होणारच ना. खरंय तुमचं. मला ना हा निर्णय घ्यायला इतकी घालमेल व्हायची, इतकी भीती वाटायची, आणि कुठला निर्णय घेऊ, हो की नाही हेच मला कळत नव्हतं. सुटले कस तरी मी आणि काहीतरी विचार केला बाबा. आता बघूया काय होतंय पुढे. माझं मलाच माहिती की मी कसा निर्णय घेतला आणि कशी इथपर्यंत येऊन पोहोचली. बाबा म्हणतात, मी कल्पना करू शकतोय तिलोत्तमा, पण एक बरं झालं, सगळ्याची जबाबदारी अगदी सावलीने स्वतःच्या खांद्यावर घेतली. दोघी जणी आता राजकुमारला भेटायला गेलाय, बघू आता काय निरोप घेऊन येत आहे. हे बोलतच असतात दोघे, तेवढ्यात अमृता आणि सावली येतात. काय ग, काय झालंय अमृता, सांग पटकन. बाबा म्हणतात, काय ग, राजकुमारला तुम्हाला बघून आनंद झाला असणार आहे. तुम्ही दोघी त्याला घ्यायला गेल्या म्हटल्यावर काय आनंदाने नाचायलाच लागला असणार आहे, हो की नाही. अमृता काही बोलत नाही, अगदी शांत उभी असते. तिलोत्तमा म्हणते, अगं काय झालंय सांग की अमृता. बाबा म्हणतात, पश्चाताप काही दिसला की नाही, की नॉर्मली पहिल्यासारखाच. अगं थोडाफार तरी पश्चाताप झालाच असेल की त्याला. सावली आता अमृताला खुणवते की काही सांगू नका बाबांना, आईंना अजून त्रास होणार. अमृता आता खूप विचार करते आणि मग म्हणते, हो पश्चाताप झालाय की त्यांना, जाणवलं त्यांच्याकडे बघून. पण आजींना शंका येऊ नये म्हणून ते आमच्यासोबत नाही आले, संध्याकाळी येणार आहेत ते. म्हटलेत मी संध्याकाळी येतो. तिलोत्तमा आता अमृताच्या जवळ येते आणि म्हणते, खूप धीराची आहेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आणि तुला मी आईच्या नात्याने सांगतेय. राजकुमार इथं आल्यावर त्याच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन करायचं नाही, पाठिंबा द्यायचा नाही, किंवा ती गोष्ट पाठीची सुद्धा घालायची नाही. लगेच समोरच्या समोर त्याला सांगायचं आणि तुला काय वाटतंय सगळ्यांना सांगून मोकळं व्हायचं. आता मात्र त्याची कुठलीही चूक लपवायची नाही अमृता, लक्षात येतंय का. तुझ्या मनाच्या विरुद्धही काही त्याचं ऐकायचं नाही, आणि चुकीची गोष्ट तर अजिबातच ऐकायची नाही, कळतंय अमृता तुला. पहिल्यासारखं अजिबात त्याच्या पुढे नमून राहायचं नाही, काही गरज नाहीये तुला. तिलोत्तमा म्हणते, जग्गू आजी एकदा त्यांच्या गावाला परत गेल्या ना की त्याच दिवशी मी राजकुमारचा काय तो सोक्षमोक्ष लावणार, तोपर्यंत आपण त्याला सहन करूया. किती नाही म्हटलं तरी जग्गू आजीसाठी सहन करायलाच लागणार आहे. इकडे आता जग्गू आजी संध्याकाळी त्याची वाट बघायला लागलेली असती की अजून का नाही आला माझा राजकुमार, अजून का नाही आला. ऐश्वर्या आणि तारा मस्त मजेत बसलेले असतात. सावली अमृता माळा वगैरे करत असतात आणि त्यांची तयारी चालू असते. आजीचा आवाज ऐकल्यावर ऐश्वर्या आणि तारा अशा काय पळत आलेल्या असतात. अमृताच्या आणि सावलीच्या हातातलं काम घेतलेलं असतं. जग्गू आजींनी जर बघितलं तर त्यांना वाटावं की सगळं काम हे दोघीच करताय, अमृता आणि सावली अजिबात काही करत नाहीयेत. तिथे आता तिलोत्तमा सुद्धा आलेली असते आणि यांच्यासोबत तीही उभी राहते. आजी आता मागं बघते आणि या सगळ्या असतात. काय गे, लोणी वगैरे आहे का, आणि बाकी पूजेची तयारी झाली आहे का सगळी. अमृता म्हणते, हो आजी सगळं झालंय. राजकुमार कसा आला नाही अजून, मी किती वेळची वाट बघतीये, इतक्या वेळात त्याने यायला हवं होतं. ए तिळू, फोन केलाय ना त्याला, मग आला कसा नाही येतो. हो फोन केलाय, येईलच तो इतक्यात.
तिलोत्तमा म्हणते येतच असेल तो, तेवढ्यात काय राजकुमार आलेला असतो आणि जग्गू आजीचे डोळे असे पक्के झाकतो. ओळख कोण आलंय? राजकुमार अगदी निर्लज्जासारखा निडर होऊन त्या घरामध्ये आलेला असतो. जणू काही परत काही झालंच नाही, अगदी नॉर्मल असं आलेला असतो. लाज शरम अजिबात त्याच्याकडे बघून काहीही नसते. त्याच्याकडे बघितलं तर कळणारच नाही की हा गुन्हा करून घराच्या बाहेर इतके दिवस होता आणि आता त्याला थोड्या काळासाठी घरात आणले. अगदी नॉर्मल आलेला असतो तो. काही त्याला चिंता टेन्शन लाज काही त्याच्या चेहऱ्यावर नसते. आजी ए बाय माझी नातू इलो आणि पटकन अशी त्याला जवळ घेते आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवते, कारण आजीचे डोळे अगदी तरसलेले असतात ह्या राजकुमारला बघण्यासाठी आणि तिची इच्छा आता पूर्ण झालेली असते. फायनली राजकुमार आलेला असतो. घट्ट अशी त्याला मिठी मारते आणि कसाय माझा बाळा, कसाय माझा राजा, इतकी काय त्याला अंजारात गोंजारत असते की बस जणू काही लहान बाळच आहे. घरातले सगळे मात्र अगदी रागाने ह्या राजकुमारकडे बघत असतात, त्याची नाटकं. आजी म्हणते काय रे, तुला माहित होतं ना मी इथं आलीये, मग यायचं की तुझी कामं सोडून. काय रे? अमृता आता पटकन तिथून उठून जायला लागते. सावली तिचा हात पकडते आणि तिथेच थांबून ठेवते. आईचा आदेश, काम झाल्याशिवाय यायचं नाही. आजी म्हणते सगळं जाऊ दे रे, मला इतक्या गप्पा मारायच्या आहे तुझ्यासोबत, खूप वेळ घालवायचा आहे. वेळ आहे ना तुला? आजी तू आली आहे ना, वेळच वेळ आहे माझ्याकडे. आजीला म्हणतो मला पण खूप बोलायचंय तुझ्याशी, चल चल आपण रूम मध्ये जाऊन बोलूया. अगदी निर्लज्जासारखं यांच्याकडे खुनशिनी बघतो आणि आजीला घेऊन तो आतमध्ये गेलेला असतो. ऐश्वर्या मात्र हसत असते. तिलोत्तमाला भयंकर अशी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. ती म्हणते राजकुमारकडे बघून वाटतच नाही त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झालाय. अगदी निर्लज्जासारखा दिसत होता तो आणि ह्या दोघी तर म्हटल्या की पश्चाताप झालाय. मला तर विश्वासच बसत नाहीये. तिलोत्तमा म्हणते त्याला परत बोलून माझा निर्णय तर चुकलेला नाहीये ना, मी खरंच चूक केली की काय राजकुमारला घरात घेतलं, कारण मला वाटत नाहीये त्याला पश्चाताप वगैरे झालाय. इकडे आता खूप सुंदर अशी तयारी केलेली असते. सावलीने आणि अमृताने सगळी पूजा अगदी व्यवस्थित अशी मांडलेली असते. सगळे पूजेसाठी बसलेले असतात. आजी म्हणते ऐश्वर्या तुला माहितीये का, कृष्णाला म्हणजे त्या नंदगोपालला फुलामध्ये का झाकून ठेवतात? कुणाला माहितीये सांगा बरं? तिळू तुझ्या लाडक्या सोनांना हे सुद्धा सांगितलं नाही का तू? अगं रीतीभाती सगळे काही विसरले की काय त्या? तिलोत्तमा हसत असते. ऐश्वर्या म्हणते सिंपल आहे, इंटरनेटवर बघून सांगते की लगेच. ए कशात बघून सांगते ग तू? फोनवर बघून सांगते. काय म्हटलीस तू? आजी म्हणते फोनवर बघून सांगती होय, कर्म माझा, शिरा पडली तुमच्या तोंडावर. ताराला आजी म्हणते तू सांग बरं. तारा म्हणते लहान मुलाला फुलात ठेवतात ना, म्हणून कृष्णाला सुद्धा फुलात ठेवतात. ए तारा काही नको सांगू उगाच. आजी म्हणते कठीण आहे सगळ्यांचं. काय तिळू सुनांना काही शिकवलं की नाही? नील म्हणतो आजी अमृता बहिणीला माहिती असणार, तिला तू विचार. जी म्हणजे माझ्या आमरीला माहितीच असणार, मी पसंत केलंय ना, संस्कार तसेच असणार तिच्यावर, ती 100% सांगणार बघ आता. तिला तर माहितीच असणार नाही, पण दुसऱ्याला कोणाला काय माहिती आहे का बघू दे की मला. सावली तू सांग बरं. सावलीला सांग म्हटल्याबरोबर सावली लगेच सुरुवात करते सांगायला. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालाय. मग दिवे लागण्याच्या वेळेला संध्याकाळी त्याला फुलांमध्ये झाकून ठेवायचं आणि 12 वाजता बरोबर त्या फुलातून बाहेर काढायचं, जणू काय नव्याने जन्म झालाय म्हणून कृष्णाला फुलामध्ये झाकून ठेवतात. आजी म्हणते आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, 12 वाजेपर्यंत जागायचं या, कोणाला काही झोप मिळणार नाहीये तोपर्यंत. एक एक करून सगळ्यांनी कृष्णाची कथा सांगायची आणि खरी खरी कथा सांगायची. काहीतरी येतंय ना तुम्हाला, निदान कृष्णाची कथा तरी सांगा. ए ऐश्वर्ये सांग बरं कृष्णाची कथा. त्यात काय एवढं आजी, सिंपल आहे, सांगते की. ए सगळं सिंपल आहे, सांग म्हटलं की काही येत नाही आणि तोंड वर करून पांढरी पाल म्हणतीये. सगळं सिंपल आहे, सांगायला गेलं तर एक सुद्धा गोष्ट येत नाही. ऐश्वर्याने आता कथा सांगायला सुरुवात केलेली असते. एक बिझनेसमॅन असतो, त्याला एक मुलगी असते, तिचे खूप लाड करत असतो, खूप श्रीमंत असतो आणि त्याची मुलगी खूप हट्टी असते. आजी आता इकडे तिकडे बघायला लागते, ही ऐश्वर्या नेमकी सांगतेय तरी काय. ती मुलगी आता ऑफिसला जाते. ऑफिसला जाता जाता एक मुलगा आवडतो, मग त्या मुलाशीच लग्न करायचं असं त्याच्या वडिलांना सांगते. आजी म्हणते पांढरी पाल, कृष्णाची कथा सांगायला लावली, कुणाच्या घरची नाही ग, काय लावलंय हे तमाशा, कृष्णाची कथा सांग. तुझ्या आई बापांनी ना तुला काही शिकवलेलं नाहीये, गब्बस. तारा तू सांग बरं. तारा म्हणते हो मला एक स्टोरी आठवते की, सांगते की मी. कृष्णाचा एक मामा होता, त्यांचं नाव काय होतं कंस. तो खूप रूढ होता, अजिबात चांगला नव्हता आणि ना कृष्णाच्या सगळ्या भावांना मारून टाकलं होतं. आजी आता डोक्यालाच हात लावते, तारा नेमकी काय सांगतीये. ताराची कहाणी ऐकून घरातले सगळे अगदी फिदी हसायला लागलेले असतात, कारण काही तारतम्य नसतो, काहीतरी लहान लेकरासारखं सांगितलेलं असतं. काय गे तारा, इंग्लिश शब्द घुसडवले आणि काही सांगितलं नाही, सगळं चुकीचं. काय गे सावली, तू काय येता सांग बरं. सावली म्हणते असं परफेक्ट येत नाही, पण प्रयत्न करते आजी मी सांगण्याचा, जेवढी काही माहिती आहे त्याप्रमाणे सांगते मी.
आजी म्हणते, हो तुला येईल, जमेल तसं सांग. आता सावली सांगायला लागलेली असती कृष्णाची एक छानशी कहाणी. संत एकनाथ महाराज विंचू चावला हे भारूड सुप्रसिद्ध आहे आणि त्यामागे कथा आहे. उगाच असंच प्रसिद्ध झालेलं नाहीये ते. सावली आता सविस्तर सगळं काही सांगायला लागते. संत एकनाथ महाराजांची कथा सांगायला सुरुवात करते. नदीत बुडत असताना विंचू दिसला. हतबल झालेला विंचू स्वतःचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला काही जीव वाचवता येत नसतो. बुडणाऱ्या विंचवाची महाराजांना खूप दया आली आणि त्याची मदत करावी, त्याला वाचवावं असं महाराजांना वाटलं. महाराजांनी कशाचाही काही विचार केला नाही. दोन्ही हातांनी अगदी अलगद उचलून त्या विंचवाला काठावर आणून ठेवलं. विंचवाने कशाचाही विचार केला नाही आणि इतका चावा घेतला महाराजांना की बस. महाराजांनी विंचवाचा डंक सहन केला, पण त्याला काठावर ठेवलं तेव्हाच काय हातातून तो त्याला सोडलं. त्यांनी परत काय पाण्यात ठेवलं नाही, त्रास होतोय तो डसतोय म्हणून. कारण महाराजांनी जे घेतलं होतं हातात त्यांना पूर्णच करायचं होतं. विंचवाचा जीव वाचवायचाच होता, अगदी निस्वार्थीपणे. पुन्हा तेच घडलं. विंचू परत पाण्यात पडला. महाराजांनी परत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. विंचवाने परत महाराजांना डंक केला. हे सगळं काही घडत असताना नदीच्या कडेला असणारी लोक महाराजांना बोलत होती, ओरडत होती, का त्याला वाचवताय, सारखे डंक मारतोय, मग का तुम्ही त्रास करून घेताय, नका वाचू, त्याला बुडू द्या पाण्यामध्ये. या लोकांच्या बोलण्यावर संत एकनाथ महाराज एकच गोष्ट म्हटले, डंक मारणं विंचवाचा गुणधर्म, आपल्या माणसाचा गुणधर्म त्याला वाचवणं, आपलं कर्तव्य आहे त्याचा जीव वाचवणं. त्यांनी त्याचं कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं, त्यात त्याचीही चूक नाही आणि माझीही चूक नाही. यातून एकच कळतं, अधर्म करणाऱ्याबरोबर अधर्मी वागून चालत नाही. त्याला कितीही अधर्मीपणाने वागू द्या, गोष्टी करू द्या, आपण त्याच्यासारखंच बनून त्याच्यासारखं वागायचं नाही. त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही. त्याला सत्याच्या, धर्माच्या, चांगुलपणाच्या वाटेवर आणण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो, तोही प्रामाणिकपणे. समोरच्याने काय करायचं आणि काय नाही हे त्याचं त्याला माहिती. आपण मात्र आपला धर्म निस्वार्थीपणे निभवायचा असतो. सावली म्हणते, हो पण ते समोरच्यावर अवलंबून असतं. नदीच्या कडेला बसून आयुष्य सुरळीत असं घालवायचं की नदीत बुडून आयुष्य संपून टाकायचं, हे समोरच्यावर डिपेंड करतं. आता नकळतपणे हे सगळं काही बोललेली असते ती राजकुमारला. कदाचित राजकुमारला थोडी तरी अक्कल यावी यासाठी सावलीने ही कहाणी गोष्ट सांगितलेली असती. कारण तो किती नालायक हे आपल्याला तर माहितीच आहे. पण हे चांगले चांगुलपणा म्हणून त्याला घरात घेतलंय. परत त्याने तसंच वागू नये आणि विंचवासारखी त्याची गंमत होऊ नये एवढंच सावलीला सांगायचं असतं. आता सगळ्यांना राजकुमार बद्दलच सावली बोलतीये हे लक्षात आलेलं असतं. आता तिची गोष्ट कुठे सांगून झालेलीच असती, तेवढ्यात आलेले असतात जगन्नाथजी. अरे वा, काय सुंदर, सुरेख, अप्रतिम अशी गोष्ट सांगितलीस ग, आणि किती प्रेमाने आणि समजुतीने सगळ्यांना समजून सांगितली. खरंच सावली, मांडला तुझा मानलेला बाप जरी असलो तरी माझी लेक परफेक्ट शोभती बघ तू. आता तिलोत्तमा जेव्हा जगन्नाथला बघते तेव्हा अगदी तिळपापड झालेला असतो. भयंकर अशी चिडते आणि रागाने लगेच उठून उभी राहते. ए जगन्नाथ, तुला कोणी बोलवलं इथे? लगेच चालतं व्हायचं. तुला काही विचित्र बोलायच्या आधी, अपमान करायच्या आधी माझ्या घरातून चालता हो. जगू आजी म्हणते, तिळे गबस, त्याला मी बोलवलंय त्याच्यामुळे तो काय बाहेर जाणार नाही. जग्गू आजीने सांगन तेव्हाच तो बाहेर जाणार. तिळे जरा गबस. तिलोत्तमा म्हणते, आत्या तुम्हाला ठाऊक नाहीये या माणसाने काय काय केलंय, त्याला बोलवलंच कसं तुम्ही घरात? जगन्नाथ म्हणतो, उगाच काही केलेलं नाहीये मी, आणि मुद्दाम तर अजिबात नाही, आणि खुन्नच वगैरे तर कोणावरच नाहीये माझी. माझ्या एकुलता एक लेकीचा जीव ह्या तिलोत्तमाच्या अतिसौंदर्याच्या व्याख्येमुळे गेलाय. एकुलता एक मुलीचा अपमान केला तिलोत्तमाने, तिला लग्नासाठी नाही म्हटली आणि घरी जाऊन तिने स्वतःला संपवलं. फक्त आणि फक्त जबाबदार आहे तिचा जीव जायला ही तिलोत्तमा. जगन्नाथ सगळा घडलेला प्रकार अगदी जग्गू आजीला सांगत असतो की कसा हिने अपमान केला आणि कसं माझ्या मुलीला इथून जायला लावलं आणि माझ्या मुलाशी तुझं लग्न होणार नाही, अगदी स्पष्ट तोंडावर सांगितलं. तू दिसायला कशी आहे, जरा आरशात तोंड बघ, सुंदर, नितांत सुंदर, अतिसुंदर, अशी सून मला हवी आहे, तुझ्यासारखी नाही, जरा आरशात तोंड बघ. तिलोत्तमाने इतकं जिव्हारी लागल असा अपमान केलेला असतो आणि त्यामुळेच माझ्या मुलीने घरी येऊन जीव दिला. आणि ही गोष्ट माझ्या सतत लक्षात राहते, मी कधीही विसरू शकत नाही. फक्त आणि फक्त तिलोत्तमामुळे माझी मुलगी नाहीये, एकुलती एकच मुलगी होती मला. जगन्नाथजी म्हणतात, नील आणि सानिकाचं खरंच एकमेकांवर प्रेम होतं आणि मला खात्री होती अगदी छान आणि व्यवस्थित असा संसार केला असता. पण तिलोत्तमाच्या हट्टापुढे कुणाचं काही चालतं का? तिने प्रेम त्यांचं सक्सेसच होऊ दिलं नाही, मात्र माझ्या मुलीचा जीव घेतला. तिलोत्तमाबाईने नकार दिला, मग नीलनेही माघार घेतली. नंतर तिचं असं झाल्यावर तिला बघायला सुद्धा आला नाही तो, एकदा सुद्धा नाही. कारण तिने त्याच्यावर खरोखर प्रेम केलं. एकदा तरी त्याने येऊन कर्तव्य निभवायचं होतं, पण नाही, नील तिथे आलाच नाही, फक्त तिलोत्तमाच्या धाकामुळे. माझ्या लेकीची ही गोष्ट खूप जिव्हारी लागली आणि तिने स्वतःला संपवलंच.
मी मात्र माझ्या मुलीला काही झालं तरी वाचवू शकलो नाही. शेवटी तिला गमावलंच. एकूण ती एक होती. नवरा बायकोचं तेवढंच आयुष्य तिथेच सुरू व्हायचं आणि तिथेच संपायचं. पण तिलोत्तमाच्या हट्टापुढे सगळं काही संपलं. कसं असतं ना आजी, मेहेंदळे कुटुंबाचं सगळ्यात जास्त नुकसान झालं. कसं आहे ना, आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगायला लागतात. मेहेंदळे कुटुंबात पाळणा हलणार नाही. त्याचं कारण म्हणजे तिलोत्तमाच्या हातून जो अपघात घडला त्यामुळे तिच्या घरात कधीही पाळणा हलणार नाही. तिला ते सुख कधीच मिळणार नाही. माझी मुलगी म्हणून मी कौतुक करत नाही, पण जगातल्या कुठल्याही ज्योतिषाला विचारलं तर ते हेच सांगतील, नील आणि सानिकाची जोडी अगदी योग्य आणि परफेक्ट अशी होती. पण तिलोत्तमाच्या हट्टाने सक्सेस काहीच होऊ दिलं नाही. फक्त विनाश आणि विनाशच घडवला. माझ्या सानिकाने संसार नाही, सगळं घर अगदी प्रेमाने सांभाळलं असतं, एकजूट करून ठेवलं असतं, भरभराट दिली असती. माझ्या सानिकाचं फक्त प्रेम होतं नीलवर, म्हणून तिला इथे घेऊन नव्हतं आलो. पत्रिका बघितली आणि सगळं काही व्यवस्थित केलं असतं, भविष्यच त्यांचं चांगलं होतं, म्हणून मी हक्काने तिलोत्तमाकडे घेऊन आलो होतो. नीलसाठी तिचं लग्न, नीलचं आणि तिचं लग्न लावून दे बॉ, एवढी विनंती करायला आलो होतो. पण आलो एका कारणासाठी आणि झालं भलतंच. यांच्या संसारातले, यांच्या घरातले सगळे अडथळे दूर झाले असते, चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या असत्या पॉझिटिव्ह, आणि पाळणा लगेच हल्ला असता. पण नाही, माझी मुलगी तळतळून गेली, याचं भोग तिला भोगायलाच लागणार. त्यामुळे तिलोत्तमाच्या घरात कधीच पाळणा हलणार नाही, मी तुम्हाला सांगतो. या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसेल नाही बसेल हे मला माहित नाहीये. असू द्या, सांगायचं कर्तव्य होतं तेवढं मी केलंय. आजी म्हणते, जगन्नाथा, तुझ्यावर आणि तुझ्या विद्येवर विश्वास आहे रे, 100% विश्वास आहे. तिळू बरोबर जे वागला ना ते काय बरोबर नाही. जगन्नाथा, निव्वळ सूड उगवायचा तोही तिलोत्तमावर, म्हणून रंग्याच्या आयुष्यात अशी पोरगी आणलीस. तुला एवढंही कळालं नाही जगन्नाथा, माझ्या रंग्या काय, ही पोरगी काय. अशी म्हणजे काय? अगं, 52 कशी सोनं येते, सोन्याची पारख करा. पहिल्यापासून सारंगला सांगतो आणि आत्ताही सांगतो, तुझ्या तोंडावर 52 कशी सोनं आहे माझी लेक, सोनं. तिचा अपमान करू नको. तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझी मुलगी मांडलं होतं मी. माझ्या कामामध्ये यशस्वी झालोच नसतो कदाचित, पण तिच्या आयुष्यातला राजयोग तिला या घरात घेऊन आला आणि सुखाने ती संसारही करतीये. माझी सावली सारंगची आयुष्य रेखा आहे. ती जोपर्यंत सारंग बरोबर आहे तोपर्यंत सारंगच्या केसालाही धक्का लागणार नाही. आपल्याला जो सारंग दिसतोय ना चालत बोलत, ते फक्त माझ्या सावलीच्या भाग्यामुळे. तिलोत्तमा म्हणते, जगन्नाथ बास, आता वाटतेल ते बोलायला लागलाय. जगू आजी म्हणते, तू गप ग, तुझ्या डोक्यात रंगाचं जे खूळ आहे ना ते पहिलं काढून टाक. तिलोत्तमा, ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीलाच विसरायचं, हे मला पटत नाही. या रंगात रूपात काय ठेवलंय असं? संस्कार महत्वाचे. तिळे आपण सगळे काळ्या आईची लेकरं, मग आईलाच नाकार आईस कधी काळी म्हणून. आजी म्हणते, जगन्नाथा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात पाळणा हल्लाच पाहिजे. एवढ्या बाळाची दुडू दुडू पावलं अशी मला धावताना दिसली पाहिजे, एवढी इच्छा आहे म्हातारीची. तुझी ही इच्छा माझी लेक सावलीच पूर्ण करणार आहे. त्यामुळे ही सावलीला ही पूजा करू दे. ऐक माझं. कुणी काही निर्णय घ्यायचा किंवा पूजेला कुणी बसायचं हे बोलायच्या आत मनातल्या मनात ऐश्वर्या म्हणते, जगन्नाथ, कितीही प्रयत्न कर, कितीही पूजा कर, ऐश्वर्या, मी स्वतः सांगते या घरात पाळणा हलू देणार नाही. जगन्नाथ, स्पष्ट सांगतेय तुला, या घरात पाळणा हलणार नाही. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढचा भाग बघायचा असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.